मनोजचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा होता, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. या मॅचचा विजेता संघ मोठा गाव संघावर 4 ओव्हरची मॅच खेळेल. प्रत्येक सामना 4 षटकांचा पाहायला मिळतोय. 8 संघ इन ऍक्शन मध्ये. जबरदस्त फटका, टक असा आवाज आलाय आणि षटकार येतोय. पहिला षटकार अमितच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. या संघाने LGY चषक ही स्पर्धा जिंकली होती. जीत भोईर यांची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये रेग्युलर संघाला सुद्धा पराभूत केलं होतं फायनल मध्ये. अमितने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग करून ती मॅच जिंकून दिली गोलवली 40+ला. गोलंदाज मनोज धुमाल बॅकफुटला गेले, पंच केलाय कव्हरच्या दिशेने आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. जबरदस्त फटकीबाजी पाहायला मिळते तुम्हाला अमित गायकरच्या माध्यमातून. एक चौकार, 2 षटकार. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात याच 2 संघांमध्ये मॅच झाली होती. नगरसेवक चषक खिडकालीच्या मैदानात, आणि तिथे बाजी मारली होती गोलवली 40+ने. काय फाईट केली होती त्या मॅच मध्ये. मानिवली 40+ संघाला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. एक चांगला संघ आहे. कल्याण विभागाधिकारी, कल्याण असोसिएशनचे अध्यक्ष भाऊस निलेश शेलार यांचा संघ आहे. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 18. जबरदस्त सुरुवात. आज ते 40+ संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेला आहे. सुनील भोईर यांचा सपोर्ट भरपूर राहिला ना आज ते संघाला. लकी मॅन आहेत. कोणीतरी लकी ठरते हे महत्वाचं आहे. सपोर्टर महत्वाचे असतात. धावसंख्या 19. पहिले षटक सुरू असताना 19 धावा धापलकावधी लागलेल्या आहेत. फटका जबरदस्त आहे आणि हीच खासियत आहे फलंदाज मंगेशची. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. षटकाराने त्याचं खातं उघडलं होतं आणि संघाची धावसंख्या होती ती पहिल्या ओव्हरमध्ये 25. प्रथम बॅटिंग करत असताना OV11 गोलवली 40+. निलेश शेलार आले बॉलिंग करण्यासाठी. भाऊस पहिला चेंडू ऑप्शनच्या भारत पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. कैलास पोर्जी सरांनी विचारतात 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. थोडासा बाउन्स होता या बॉल मागे. धावसंख्या 26. प्रथम बॅटिंग करत असताना OV11 गोलवली 40+. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये आहेत. 2 धावा मिळाल्यात. भीमकान आमच्याशी संपर्क साधा. आमचे आयोजक. धावसंख्या 28. चांगला चेंडू होता. निलेश फिल्डिंग खराब आहे.
3 धावा मिळाल्यात. अमित ज्यावेळी फटका खेळले त्यांना असं वाटलं की एकच धाव मिळेल, पण त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये झालंय. धावा झाल्यात 31. मंगेश ज्याने षटकाराने खातं उघडलं होतं, अमितने चौकाराने खातं उघडलं होतं. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. टू टू गो. 31 धावा झालेल्या आहेत. कारण संदीप बघा, अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर गोलोली म्हटलं तर संदीप हे नाव भरपूर चर्चेत, एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. आणि अंडरआर्म क्रिकेट सुरुवातीला भरपूर मॅचेस व्हायच्या. गोलोली असेल, सोनारपाडा असेल, आसेगाव असेल, चेंडू उंच गेलाय. दोन धावा मिळाल्यात. विराज पाटील येत आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. 33 कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. पुन्हा चेंडू उंच गेलाय आणि आता जाईल असं वाटतंय का सीमारेषेच्या बाहेर? नाही. पुन्हा झेल ड्रॉप. भाऊस काय करणार आता? झेल ड्रॉप. धावा 4 मिळाले. चौकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावा झाल्यात त्या OV11 गोलोली फोर्टीबस संघाच्या. 37. पाण्याची मागणी केली. ओ बॅटची. ओके, बॅट घेऊन जायचंय. श्याम बघा, फ्लेक्झिबल क्रिकेटर. फिटनेस बघा ना श्याम यांचा. खरं तर या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळणार होते आणि 10 संघांमध्ये प्राइज होतो 20,000 आणि 10,000. आणि आता 8 संघ खेळतात. त्यामुळे प्रथम क्रमांक आहे 15,000 आणि द्वितीय क्रमांक असेल 10,000. नाही, महेंद्र म्हात्रे यांनी सांगितलं ना आम्हाला, ते आयोजक नाही तरी त्यांनी सांगितलं की 15 आणि 10 तर असेलच कमीत कमी. क्या बात आहे महेंद्र म्हात्रे, तुमचा अंदाज एकदम बरोबर असतो. रामनाथ पाटील आलेत. ग्रामीणचे चिता 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेले आहेत अमितने. भाऊ गायकर आलेत बॉलिंग करण्यासाठी. भाऊ गायकर आलेत बॉलिंग करण्यासाठी. धावसंख्या 39. कधी 10 संघ या स्पर्धेत खेळत होत, मात्र काही संघांनी माघार घेतली. त्यामुळे आपण 8 संघ खेळतोय. त्यामुळे 15,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये. बघा म्हणजे तुम्हाला सिक्सर आलाय कैलास सर. आणि ऍक्च्युली 10 टीम मध्ये बघा 30,000 होतं, मात्र 8 टीम मध्ये 25,000 बक्षीस आहे. त्यामुळे कौतुक आयोजकांचं. वाईट बॉल. तरी बक्षीस बघा भरघोष आहे. 8 संघांमध्ये बक्षीस भरपूर आहे. एक धाव वेगाने पूर्ण केला. अमित गायकरने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? आणि झाल्यात. आठ संघांमध्ये 25,000 बक्षीस बघा. 8 संघांमध्ये आणि खूप कमी पाहायला मिळतोय. मात्र मानिवली 40+ संघ एक्झॅक्ट काय करतोय? मंगेशचा झेल सोडला. भाऊ ज्यावेळी बॉलिंग करत होते, आता भाऊ बॉलिंग करतायत. पुन्हा झेल सोडलाय अमितचा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. 50 धावा पूर्ण झाल्यात OV11 गोरोली 40+ संघाच्या. आणि 50 धावांची भागीदारी सलामीला येत असताना हाय चेंडू उंच गेलाय
अमित गायकरला जे जीवदान मिळाले ते मागात पाडतात आता वानिवली 45 संघाला. कैलासपूरजी सरांचा इशारा येतोय. सिक्सर. धावसंख्या झाली ती अब तक 56. तर क्रिकेट या खेळामध्ये मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस. नाही स्वयंसेवक कुठे गेले? रामनाथ बॉल द्या ना पटकन, जरा घाई करा. वा अमित वा, धावा मिळाल्या 6. आलाय सिक्सर. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 62 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना OV11 गोलिवली B40+ संघ जबरदस्त कामगिरी करत असताना. आणि आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये तुम्ही जर गेलात तर घोडसई बी, कल्याण डोंबिवलीमध्ये वडवली बी आणि 40+ मध्ये गोलवली बी या संघाची चर्चा नेहमीच असते. 62 धावा झालेल्या आहेत. धावा. आम्ही पाणी हवंय का? हा एक मिनिट येतात. अमित 48 वरती नाबाद आहेत. बघायचं पहिलं अर्धशतक अमितचं पाहायला मिळेल का? 62 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांमध्ये 62. या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या आहेत. निलेश शेलारने फक्त 12 दिल्या होत्या आणि मनोज धुमालने सुद्धा 25 दिल्या होत्या. जयराम आले बॉलिंग करण्यासाठी. हा चेंडू फुल टॉस होता. जयराम यांचा पहिलाच बॉल. 2 धावा इथे मिळाल्या. 64 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना OV11 संघ आपण पाहतोय तो गोलवली 40+. 64 धावा. अमित 48 वरती नाबाद आहेत. स्वर्गीय चांगो इंदिरा भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन चांगो भोईर यांच्याकडनं मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीरच्या ट्रॉफीज लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ काशीनाथ भोईर यांच्याकडनं. आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 70 धावा. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा कुठल्या आहेत तर OV11 गोलवली 40+ B संघाने 70 धावा. धावांचा उच्चांक काढला विरोध सर. इथून अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हाही फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय. मंगेश थांबायचं नाव नाहीये. धावा झाल्यात त्या 74. 74. अमित गायकर 48 वरती नाबाद आहेत. मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक येईल की नाही, कारण ज्या पद्धतीने मंगेश बॅटिंग करतायत पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का हे बघणं आता गरजेचं आहे. आणि कारण एकही अर्धशतक या स्पर्धेत आलेले निलेश म्हात्रेच्या नाबाद 44 आल्या. चौऱ्याहत्तर धावा. धावांचा उच्चांक गाठलाय 75. 75 आणि आता अमित गायकर स्ट्राईक एंडला आलेत. 48 वरती नाबाद आहेत. बघायचे पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. जयरामचा हा चांगला बॉल होता. जयराम गायकर सुद्धा कमबॅक करतायत. धावसंख्या 75. धावांचा उच्चांक गाठलाय 75 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 आल्या तर अमितचं अर्धशतक पाहायला मिळेल. चौकार आला तरी अर्धशतक होईल. षटकार आला तरी अर्धशतक होईल. शॉट ऑफ लेनचा बॉल आणि 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अमित गायकरच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या होत्या अमितसाठी.
79 धावा झाल्यात आणि 80चं टार्गेट. अमित आपली बॅट आमच्या कॅमेरामॅनला दाखवायची. जबरदस्त बॅटिंग. अर्धशतक पाहायला मिळालं अमित गायकरचं. नाबाद 52 धावांनी सध्या अमित गायकर आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ खेळतोय. ओव्ही 11 गोलवली 40+B आणि 80 धावा कशा प्रकारे चेस करेल मानिवली 40+ हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष